चला गणपती बाप्पा इकडून आम्ही गणपती नेतो. पूर्ण रस्ता खराब आहे यावर्षी. बघा मित्रांनो, पूर्ण असं डोंगरावर चढावं लागतं आम्हाला. इकडून गणपती घेऊन जायचे असे तिकडून घेऊन त्या तिकडे. सर्व गणपती सोबतच चालतात, पण यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे प्रत्येकजण पावसाच्या अगोदर गणपती घेऊन जायचा प्रयत्न करतोय. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये बघा ओढा आहे, पाणी वगैरे. पाऊस येण्याची शक्यता नाही अजूनपर्यंत. आम्ही तिकडून खालून आलो बघा. तिथे आमचा टेम्पो उभा होता. तिकडून खालून असे इकडून हा जर रक्ताचा हार्ड आहे. इथून असती या. विसर्जनला आम्हाला लई ताप होतो. विसर्जनला भरपूर आपल्याला त्रास होतो ना. आत्ता आलोय मी मध्यावरती. बापरे, तिकडून गणपती जात आहेत. एवढं लांबून दिसत नाही आपल्याला, हे पावसामध्ये नाही दिसत. आत्ता आम्ही रोडवरती आलोय. जाम दम लागलेला आहे, कारण तिथे जरा डोंगर चढत होतं म्हणून व्हिडिओ करता आला नाही. त्यामुळे आता रोडवरती आलोय. तर ठीक आहे, ऊन पण लागते. आत्ता आपण गणपतीचं प्लास्टिक पण काढले, कारण की पाऊस आहेच नाही. बघा, बघू शकता मगाशी पावसाने काळोख केलेला. तर म्हटलं ऊन लागल्यामुळं ही शाळा आहे. इकडून पण जागा होती, पण गवत जास्त आहे. हा रोड आहे कच्चा. पावसाळ्यामध्ये किती मस्त दिसतं. मोरया. उन्हाळ्यामध्ये आमचं गाव दिसतं, पण आता दिसत नाही. एवढी झाडी होते, सगळं गाव दिसतंय बघा. इथे एक थोडंसं दिसतंय घर एक. पावसाळ्यामध्ये अजिबात दिसत नाही. आस्ती हा रस्ता पण चिकट आहे. हो बघा, रस्ता किती चिकट आहे. एकदम स्लोली आणावं लागतात. घामाने आंघोळ केलीस ना. इथून असती आता घर दिसत आहेत. गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार. गणपती आले, जय. आत्ता घर दिसतात. माझ्यावरची